नमस्कार मित्रांनो, आज उंबर्डे या ठिकाणी ओपनचं असं भव्य दिव्य मैदान होतं आणि त्या मैदानामध्ये आज एक नाशिकचा बैल होता, नाशिकचा नंदी होता. नक्कीच दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव आहे आपल्या नंदीचं? तांडव. नक्कीच आज उंबर्डेच्या मैदानामध्ये गुलाल मिळवला, काय आनंद आहे? आनंद तर आम्हाला भरपूर आहे. त्यामुळं म्हणजे ते व्यक्त आम्ही शब्दातनं करू शकत नाही. एवढा आनंद झाला आणला म्हणण्यापेक्षा आम्ही सगळे आमचा जो ग्रुप आहे तांडव ग्रुप नडशी, आम्ही सर्वजण बसलो. आम्हाला तो बैल पसंत पडला. आमच्या बैलाला म्हणजे चालेल असं म्हणून आम्ही तो पायरा फायनल केला. सर्वांनी मिळून आम्ही फायनल केला पायरा. आपले नियोजन कधी झालं होतं? नियोजन आमचं आता 4 दिवसापूर्वी झालेलं. बरं. 4-5 दिवसापूर्वी झालेलं. सकाळी आपली गाडी कोणत्या गटातून पळाली होती? आमची 1 नंबर गटात पहिली 3 नंबर तासावरनं, सेमीला 3 नंबर सेमीतनं पहिली 5 नंबर तासावरनं आणि फायनलला कडन आली 1 नंबर तासावरनं. जाऊ द्या, महत्त्वाचं शेवटी गुलाल महत्त्वाचा. गुलाल महत्त्वाचा. गुलालाच्या आश्रम येतो मैदानामध्ये. आता हा तांडव जो आहे नाशिकचा, नक्की इकडे कुठे असतो सांभाळायला? आमच्याकडे असतो नडशीला. नडशीचे आमचे छोटे बंधू आहेत अमित पाटील, ते सगळे त्याचं बघतात आणि बाकीचं मग आम्ही त्यांना सपोर्ट करतो बाकीच्या सगळ्या गोष्टीत. आपला तांडव जो आहे तो मैदानामध्ये कुणाच्या नावाने पळतो? जय पराजय ग्रुप नाशिक आणि अमित पाटील नडशी यांच्या नावाने पळतो. याच्या अगोदर तांडव म्हणजे नाशिकमध्येच पळत होता का? हो, नाशिकला. कधी आला पळायला? इकडं मागच्या वर्षी आला. मागच्या वर्षी. प्रत्येक मैदानामध्ये गुलालातच असतो हा? हो, बहुतांशी एखादं मैदान कुठंतरी 19-20 होतं, पण जास्त करून गुलालातच आहे. तसं आम्ही पहिरच त्या पद्धतीनं करता, जेणेकरून आपला नंदी जो आहे तो गुलालामध्ये राहू. प्रत्येकाला अपेक्षा असते गुलालाची. कोणत्या खांदी पळतो आपला? आमचा उजवी खांदी पळतो. उजवी खांदी पळतो. हो, आणि तशी गरज पडली तर डावी खांदी पण, म्हणजे दोन्ही साईडनं पळतो. त्याचं नियोजन कसं आखलं जातं दिवसाचं? उद्या पळायचे आपल्याला तर आदल्या दिवशी कसं असतं नक्की नियोजन? आदल्या दिवशी काय जे रुटीन आहे रेग्युलर तेच, गरम पाण्यानं आंघोळ घालणे, बाकीचं मग खुराक बिराक वगैरे ते सगळं रेग्युलर असतंय, तसंच असतं. आज साखरवाडीचा बावऱ्या तांडव सोबत पळाला, कसं पळतो तो कसा पळतो? दोन्ही पण नंदी आमच्या अपेक्षेपेक्षा आज जास्त पळलेत. त्याच्याबद्दल काय सांगाल? पाखऱ्याचा तर म्हणजे नादच करायचा नाही आणि बावऱ्याचा तर नादच करायचा नाही, पण दोन्ही पण असं कुठला नाही की हा जास्त तो कमी, असं झालंच नाही. दोन्ही पण एकामेकाला सारखी पळली. हो. आजचा गुलाल काय आनंद देतोय तुम्हाला? आजचा गुलाल म्हणजे आम्हाला खूप मोठा आमच्यासाठी गुलाल आहे. आता आपल्याला तांडव पुढच्या कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसेल? आता बघू त्या पद्धतीनं पायरा कुठल्या मैदानाला होतोय. आमचे गुरुवर्य सर आहेत नाशिकचे, प्रशांत मोगल म्हणून, त्यांच्याशी चर्चा करून मग त्या पद्धतीनं आम्ही तसं ठरवू. ठीक आहे. आणि तुमच्या टीमचं काय आभार व्यक्त करा? आमच्या टीमचं तर आभार म्हणजे आमचे धीरज मित्र आहेत, हे सगळे बंधू आहेत छोटे आमचे, आणि हे गुलाब पाटील आमचे 2 नंबरचे भाऊ, हे पण पायऱ्या म्हणजे सगळं बघतात. आणि अमित पाटील अमित छोटा भाऊ आहे, आणि दुसरा एक आहे आयुष म्हणून, तो सगळ्यात लहान आहे. मग ही आम्ही सगळी घरातलीच सगळी म्हणजे सगळी ही घरातलीच आहेत. भले हा दुसऱ्या गावचा तो दुसऱ्या गावचा असला तरी वागणूक ही घरातल्यासारखीच असते आम्हाला. बरोबर आहे. आता एक शेवटचा जाता जाता प्रश्न विचारतो. तांडव अजून तुम्हाला असं कुणासोबत पळायला तुमची एक इच्छा आहे ह्या बैलासोबत आपल्याला पळायची? तसं आमची तर इच्छा भरपूर आहे. तरी सांगा टॉपचा नंदी बाबा याच्यासोबत आमचा तांडव पळलाच पाहिजे. आमचा तसा आजपर्यंत वादळ बरोबर पळला, बादल बरोबर पळला, त्यामुळं आता आमची तशी इच्छा नाही. आमचे गुरुवारी आहेत प्रशांत सर, ते त्यांची आणि आमच्या सगळ्या टीमची चर्चा होईल, त्या पद्धतीनं आम्ही पळू. असं काय नाही की कुठल्याही नंदीशी पळला तरी गुलाल महत्वाचा आहे.
ठीक आहे. आज नाशिकच्या तांडवने गुलाल घेतला. उंबर्डे या ठिकाणचं मैदान होतं ते वडूज फाटीवरती झालं. ओपनचं असं भव्य दिव्य मैदान झालं आणि तांडव आणि साखरेवाडीकरांचा बावऱ्या यांनी आज गुलाल मिळवला. दादा तुम्ही थोडं तुमचा वेळ दिला त्याच्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद.